तर विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपल्या सर्वांचं स्वागत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये करतो. तर आज आपला झालेला मराठी पेपर त्याचे आपण काही प्रश्न उत्तर जे होते संभावित प्रश्न उत्तर आपण पाहू शकतो. तर इथे आपल्याला आकृती पूर्ण करायची होती. मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा, त्याच्यात इतर भाषा मानलेल्या आहे संस्कृत, कन्नड, फारसी, अरबी आणि एक तुम्ही इंग्रजी पण याच्यामध्ये लिहू शकता. म्हणजे 5 भाषा दिलेल्या आहेत. त्या आपण त्याच्यापैकी 4 भाषा कोणत्या तरी आपल्याला लिहायच्या होत्या. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग, हे याचं होतं. शब्दांची उत्पत्ती शोधणे, इथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं होतं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचं होतं दुसऱ्या कंसामध्ये भाषेमध्ये अनेक शब्द सतत येतात असं आपल्याला लिहायचं होतं. त्याच्यानंतर हे स्वमत, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिलंच असाल, प्रत्येकानं वेगवेगळं लिहिलं तरी चालतं. इथं आपल्या दुसरा हे आहे, त्याचं आपल्याला उत्तर लिहायचं. तर झाडाची पाने महत्त्वाची असतात कारण झाडाची पाने काय असतात, झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं आणि पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांची सावली उपयोगी पडते. त्याच्यामुळं झाडे, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि दुसऱ्या याचं झाडाचं वेल असणारी लाखो मुले गरजेची असतात कारण त्याचं उत्तर आहे आपल्याला. तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचे असेल तर झाडे खूप महत्त्वाची, झाडे खूप आवश्यक आहेत. झाडांची वेळ असणारी लाखो मुले गरजेची, त्याच्यामुळं आपल्याला भासतात. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे चूक की बरोबर होतं. तर पहिल्याचं उत्तर चूक आहे. झाडे महत्त्वाची नसतात असं विचारलेलं आहे. झाडं महत्त्वाची असतात. आपल्या आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो का? त्याचं उत्तर नाही. फक्त काही कावळा, चिमण्या वगैरे सोडल्या तर आपण बाकी पक्षी ओळखू शकत नाहीत. आपल्या घराभोवती झाडे असणे महत्त्वाचे आहे, हे बरोबर आहे. आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकतो. हो, नक्कीच होऊ शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे याचे उत्तर होते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याची लाईव्ह व्हिडिओ आपण आज रात्री नक्कीच लाईव्ह येणार आहे. मी 8:30-9:30च्या आसपास येईल, 8-8:30ला. तर लाईव्ह क्लासमध्ये पण अवेलेबल तुम्ही उपलब्ध राहून याच्यावर आपण डिस्कस व्यवस्थितपणे करू. आणि येणाऱ्या पेपरचा सराव करण्यासाठी मॅथमॅटिक्स किंवा असो का इंग्लिश असो, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता पुढचा प्रश्न आहे अधिक देण्याच्या किंवा करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. आता याचं उत्तर तुम्ही इथून एवढं लिहिलं तरी चालते. 2 मार्काचा प्रश्न आहे, तर मला वाटतं हे पूर्ण इथून एवढं लिहिलं तरी चाललं असतं. आता तुम्ही याच्यात थोडं कमी जरी लिहिलं तरी उत्तर चाललं असतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, हे पूर्णच्या पूर्ण जरी लिहिलं असतं इथून एवढं उत्तर, तरी काही तुमचं म्हणजे काही म्हणजे सगळंच लिहायचं होतं. आपण इथून तर इथपर्यंत उत्तर लिहायचं होतं. इथे उत्तर होतं इतरांपेक्षा वेगळी ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी, आदर मिळतो आपल्याला आणि दुसरं विश्वास त्यांना आपल्यावर होतो. तर वाट पुसल्या, याचं उत्तर होतं वाट पुसल्या म्हणजे पुसल्याशिवाय जाऊ नये. म्हणजे कोणाला तरी विचारल्याशिवाय आपण कुठेही जाऊ नये असं लिहिलं तरी चालते. आणि फळ माहिती असल्याशिवाय आपण ते कोणतेही फळ म्हणजे कोणतीही गोष्ट आपण खाऊ नये. ठीक आहे, याचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूत आपण. कधीही करू नये अशा गोष्टी, कोणत्या गोष्टी करू नये तिथे, कधीही करू नयेत अशा गोष्टी. इथे त्याचं उत्तर दिलेलं आहे. जर्नी अर्ज तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये आणि ह्या सर्व गोष्टी आपण नाही करायला पाहिजे, आहे की नाही. आळसे सुख मानू नये, चहाडी मानस आणू नये, शोधल्या विना करू नये, असं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लिहू शकतो. कोणत्याही गोष्टी कधीही करू नये अशा गोष्टी, ह्या लाईनी इथून तर इथपर्यंत जर उत्तर लिहिलं तरी आपल्याला चालते. ठीक आहे.
पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं मोरोपंत. नीरजा आणि याचं उत्तर लिहून घ्या. ठीक आहे. सज्जन माणसाचे महत्त्व, स्त्री पुरुष समानता. हे प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये जे आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. म्हणजे हे स्वमतच आहे एक प्रकारचं. त्याच्यानंतर इथं आपल्याला सामासिक शब्द आणि समासाचा आपल्याला विचारलं तर समासाचे नाव. नीलकमल. हे नीलकमल जे उदाहरण आहे ते कर्मधारय समासचं. कर्म ही डायरेक्टच इथूनच लिहितो. ठीक आहे. आणि नवरात्र हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाचं आपल्याला इथे सांगितलं होता तक्ता पूर्ण करा. शब्दसिद्धी ओळखायची होता. ते इथं कामगिरी, इथं अतिरेक आणि इथं येईल आपलं क्रूर आणि उरलेला शब्द आहे आपला लाल. लाल. त्याच्यानंतर आपल्याला इथं याची कोणत्याही दोन याची आपल्याला काय करायचे होते अर्थ सांगून वाक्प्रचार करायचा होता. सटकी मारणे, कान देऊन ऐकणे. कान देऊन म्हणजे एकदम लक्षपूर्वक ऐकणे. लक्षपूर्वक ऐकणे होते. पित्त खवळणे याचा होते खूप राग येणे. खूप राग येणे है ना. त्याच्यानंतर हे आश्चर्यचकित करणे याचा अचंबित होणे. आश्चर्यचकित करणे याचा वाक्प्रचार तुम्ही काय की एखादे सर शिकवत असताना आम्ही कान देऊन ऐकतो. पित्त खवळणे तो वर्गात खूप आरडाओरडा करत असल्यामुळे सरांचे पित्त खवळले असं तुम्ही उत्तरं लिहू शकता याची. त्याच्यानंतर आपल्याला घर याच्या समानार्थी शब्द लिहायचे तर घराला आपण काय लिहू शकतो निवास. निवारा लिहू शकतो. सदन लिहू शकता तुम्ही. बऱ्याचशा गोष्टी लिहू शकता. नदीला सरिता लिहू शकता. तर बऱ्याचशा गोष्टी लिहू शकतात. फक्त आपण लवकर संपवू. रात्रीला आपण दिवस म्हणू शकतो. रात्रच्या विरुद्ध दिवस. हजरचं गैरहजर. पुढील शब्दाचे वचन बदला. पुस्तक तर पुस्तक हे झाड. झाडेचं झाड होईल. पुस्तकचं पुस्तक हे आणि इथं झाड म्हणजे झाडाचं झाडे हे की नाही वचन बदलायचं. हे एक वचन आहे तर अनेक वचन करायचं आणि हे अनेक वचन आहे त्याचं एक वचन करायचं. खालील शब्दापासून इथं काय करायचं होतं आपल्याला दोन अर्थपूर्ण शब्द करायचे होते. इथं इमान असं होते आहे की नाही. दार अजून कोणता करू शकतो तुम्ही मान करू शकता आहे की नाही. मान बऱ्याचशा गोष्टी करू शकता. फक्त दोनच शब्द करायचे होते तर अजून कोणता करू शकता तुम्ही. नर पण करू शकता आहे की नाही. नर तर वेगवेगळे शब्द तयार करायचे होते. तुम्ही केलेच असतील. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचे होते. खालील शब्दातील लेखना नियमानुसार अचूक शब्द ओळखायचा होता. तर हे ते अचूक शब्द आपला इथे आपला सहानुभूती हे अचूक शब्द आहे. इथं आपला क्रियाशील इथे येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा येईल क्रियाशील. झाल्याच्या नंतर आपल्याला चौथ्यामध्ये येईल कीर्तनमध्ये आपल्याला हे कीर्तन योग्य आहे. त्याच्यानंतर शिरोधार्य हा योग्य आहे आणि आशीर्वाद हा योग्य आहे. आता इथे आपल्याला फक्त किती करायचे होते काय सांगितलं का नाही. ते 4 करायचे होते. 6ला 6 केले तरी तुमचे 4 जे योग्य आहेत ते तुम्हाला येईल. तर पहा हे प्रश्नचिन्ह आहे हे की नाही. प्रश्नचिन्ह लिहायचं होतं आणि हे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. त्याच्यानंतर बायोडेटा म्हणजे काय राहते स्वपरिचय.
किंवा परिचय लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. मोबाईलला आपण काय म्हणतो, भ्रमणध्वनी असं म्हणतो. भ्रमणध्वनी मोबाईलला आपण असं म्हणतो. चला, त्याच्यानंतर आपल्याला इथे लिहायचं तर लेटर. ठीक आहे. लेटर तुम्ही लिहिलंच असाल. लेटर आपल्या पद्धतीने आपण लिहायचं आहे. त्याच्यानंतर याच्यावर आपण डिस्कस पूर्ण रात्रीच्या लाईव्ह क्लासेसमध्ये करूतात. ठीक आहे. जाहिरात, लेखन आणि बातमी हे कसं लिहायचं होतं काही नाही. आणि त्याचे मार्क तर तुम्हाला सांगणार आहे. कथालेखन करायची होती. ठीक आहे. कथालेखन पण तुम्ही केलेलंच असाल. ठीक आहे. प्रसंग लेखन पण घ्यायचं होतं. त्याच्यानंतर काय होतं, आत्मलेखन. ओके. ह्याची सर्व उत्तरे आपण रात्रीच्या सर्व प्रश्नाची उत्तर आपण रात्री लाईव्ह क्लासेसमध्ये घेणारच आहे. सध्याच्याला एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.